नमस्कार श्रोते हो, ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज आपण घटस्थापना कशी करावी, घटस्थापना 2023चा मुहूर्त कधी आहे, कलश स्थापना कशी करावी, दररोजची माळ कशी बसवावी याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. श्रोते हो, घटस्थापना हा वर्षातला एक पवित्र असा मंगल असा एक उपक्रम आहे, एक पूजाविधी आहे की जो अत्यंत कडकपणे पाळला जातो. कारण कलशस्थापना करण्यापूर्वी, घटस्थापना करण्यापूर्वी आपल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा काही नियमांचं पालन करावं लागतं. ते म्हणजे संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यावं लागतं. घरातील सर्व कपडे भांडे स्वच्छ करून घ्यावे लागतात. संपूर्ण घर स्वच्छ करून घेतल्यानंतर आपण ज्या दिवशी घटस्थापना आहे, म्हणजे यावर्षीची घटस्थापना आहे 15 ऑक्टोबर 2023 आणि विजयदशमी आहे 24 ऑक्टोबर 2023. तर या 9 दिवसामध्ये आपणाला काय काय विधी करावायचा आहे ही सुद्धा माहिती आपणाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सुरुवातीला सांगेन, यावर्षीचा शुभमुहूर्त आहे 15 ऑक्टोबर रोजी, म्हणजे घटस्थापना ही रविवार दिनांक 15 ऑक्टोबर 2023 सकाळी 11:44 ते 12:30 तुम्ही घटस्थापना विधिवत पूजावत करू शकता. या काळामध्ये शरद ऋतू असल्यामुळे याच घटस्थापनेला शारदीय नवरात्र महोत्सव असं सुद्धा म्हटलं जातं. वर्षभरातील सर्वात कडक असा हा कुलधर्माचार आहे. घटस्थापना आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी केली जाते. देवी मातेची कृपा आपल्यावर राहावी, आपल्या परिवारातील सर्व सदस्य सुखरूप व चिंतामुक्त राहावे यासाठी पवित्र अंतकरणाने घटस्थापनेची सुरुवात केली जाते. घटस्थापनेच्या 3-4 दिवस अगोदरच संपूर्ण घराची स्वच्छता केली जाते. पितृपंधरवड्यामध्ये आपल्या पितराचा महाळ म्हणजे पूर्वजांचे पिंडदान झाले की दुसऱ्या दिवशीपासून घरातील महिला भगिनी स्वच्छता करायला सुरुवात करतात. संपूर्ण घर स्वच्छ करून घेतील. घरातील कपडे, ठेवणीतील कपडे संपूर्ण धुवून वाळवून एका जागी ठेवली जातात. घरातील सर्व भांडीकुंडी स्वच्छ केले जातात. घरातील जळमट घाण काढली जाते आणि पवित्र घर शुद्ध अंतकरणानं सर्व केलं जातं. आणि मग घटस्थापनेपर्यंत त्याला कोणीही स्पर्श करत नाही. घटस्थापनेच्या आदल्या दिवशी संपूर्ण स्वच्छता झालेली असते. तसे पाहिलं तर घटस्थापना ही अनादी कालापासून केली जाते. प्रभू रामचंद्राने रावणाचा वध करण्या अगोदर जेव्हा रावणाचं युद्ध चाललं होतं, 9 दिवस या 9 रात्री या देवीची पूजा अर्चा केली होती. आणि म्हणूनच 9व्या दिवशी रावणाचा वध केला होता आणि म्हणूनच आपण दसऱ्याला रावण दहन करतो. तर ही अनादी कालापासून चालत आलेली पूजा कशी करायची ते आपण पाहूया. घटस्थापनेच्या दिवशी पहाटे लवकर उठून घरासमोर सडा रांगोळी काढावी. आंब्याच्या पानाचे तोरण दारावर बांधावे. प्रत्येक कुटुंबाचा कुलाचार हा वेगवेगळा असला तरी घटस्थापना ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सारख्याच पद्धतीने केली जाते. नवरात्रीमध्ये प्रथम घटस्थापना, मग दररोजची माळ म्हणजेच मालाबंधन आणि अखंड दीप प्रज्वलन असा साधारण विधी असतो. नवरात्रामध्ये देवी बसली असे म्हणतात. म्हणजे एकदा घटस्थापना झाली की 9 दिवस घरातील देवपूजा बंद, म्हणजेच 9 दिवस घरातील देवपूजा होणार नाही. फक्त घटाला दररोज एक नवीन माळ घालायची आणि त्याच माळेला नवरात्रामध्ये पहिली माळ, दुसरी माळ, तिसरी माळ, चौथी माळ, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी माळ असे म्हणतात. दररोजचा पूजाविधी हाच असतो. दसऱ्याच्या दिवशी सकाळी पहाटे उठून सडास मार्जन करून रांगोळी काढून विधिवत पूजा करून देव उठवले जातात. म्हणजे काय, थोडासा घट हलवला जातो आणि परत देवाची देवपूजा केली जाते. दसऱ्यापासून देवाची पूजा करायला सुरुवात होते. आता पाहूया मंडळी की आपण घटस्थापना कशी करावी. घटस्थापना करताना प्रथम देव्हारा हा स्वच्छ करून घ्यावा व देव्हाऱ्यामध्ये जेवढ्या देवाच्या मूर्ती आहेत तेवढ्या सगळ्या एकत्र पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या. अगोदर
पंचामृताने धुवून घ्या, नंतर पाण्याने धुवून घ्या, स्वच्छ करा आणि प्रत्येक मूर्ती स्वतंत्र अशा विड्याच्या पानावरती ठेवावी, बसवावी. प्रथमतः आपण गणेश पूजा करून घ्यावी, कारण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही गणेश पूजनानं होते, गणपती पूजनानं होते. आणि मग गणपतीला एका तांब्याच्या ताटामध्ये घेऊन त्याच्यावर सुरुवातीला साधं पाणी, नंतर पंचामृत, परत साधं पाणी स्वच्छ धुवून घ्यावं. स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून गणपतीला खायच्या पानावर म्हणजे विड्याच्या पानावर विराजमान करावं, बसवावं, त्याची विधिवत पूजा करावी. याप्रमाणे आपल्या घरात जेवढे देवाच्या मूर्ती आहेत त्या सगळ्या देवावर मूर्ती याचप्रमाणे त्यांची पूजाविधी करावी. स्वच्छ पाणी, पंचामृत, परत स्वच्छ पाणी कपड्याने पुसून विड्याच्या पानावर ठेवायची. आणि मग ह्या सगळ्या पूजाविधी होत असताना संपूर्ण देव स्वच्छ करून बसवले असताना त्यावरती आपण फुले व्हायचेत आणि देवाची पूजा करायची, हळदी कुंकू व्हायचं. लक्षात ठेवा, आज केलेली पूजा 9 दिवसासाठी करतो आहे, परत 9 दिवस देवपूजा होणार नाही. यालाच आपण घट बसले असे सुद्धा म्हणतो किंवा घटस्थापना असे म्हणतो, देवी बसली असंही म्हणतो. या देवासमोर अखंड दिवा लावावा. अखंड दिवा कसा लावावा याविषयी ज्ञानसागर मराठी ह्या यूट्यूब चॅनलवरती एक स्पेशल व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ नक्की पहा आणि त्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे विधिवत आपण देवाचा दिवा लावावा, कारण हा व्हिडिओ फार लांब होऊ नये म्हणून त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. यानंतर आपण या घटस्थापनेच्या विधीतील महत्त्वाचा विधी म्हणजे कलश स्थापना. कलश स्थापना याविषयी आपण माहिती घेणार आहोत. प्रथम आपल्या घरामधील एक तांब्या भरून घ्यावा. तांब्याच्या ताटामध्ये आपण कलश स्थापना करणार आहोत. प्रथम तांब्याचे ताट स्वच्छ पुसून कोरडे करावे. त्याला पुरेसे तांदूळ टाकून तांदळाचे आसन तयार करावं व या तांदळामध्ये अष्टदल लक्ष्मीचे फूल तयार करावे. त्यावर पाण्याने भरलेला एक कलश प्रस्थापित करावा. कलश ठेवल्यानंतर त्यावर स्वास्तिक ओल्या कुंकवाने काढावी व त्या स्वास्तिकला हळदी कुंकू वाहावे. कलशामध्ये हळदी, कुंकू, दुर्वा, 1 रुपयाचे नाणे, सुपारी, थोडेसे तांदूळ टाकून तो कलश पवित्र करून घ्यावा. कलशावरती 5 आंब्याची पाने किंवा विड्याची पाने ठेवून त्यावरती श्रीफळ ठेवावे. त्या श्रीफळाला देखील हळदी कुंकू वाहून, अक्षता वाहून त्याचीसुद्धा विधिवत पूजा करावी. अशा पद्धतीने प्रथम कलश स्थापना आपण करतोय आणि त्यानंतर पाहूया घटस्थापना. घटस्थापना करण्यासाठी पाट किंवा चौरंग मांडा. त्यावरती लाल कपडा टाका. त्यावरती एक ताट ठेवा, घरातील मोठे ताट ठेवा. ताटावरती एक छोटासा डब्बा ठेवा, जेणेकरून ताटामध्ये आणि घटामध्ये कमीत कमी 5 ते 6 इंचाचं अंतर राहील, कारण ते घट उगवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. डब्यावरती 1 किंवा 2 एकात्र पत्रावळी ठेवाव्यात. त्या पत्रावळीवरती शेतातून आणलेली काळी माती टाकावी. नंतर कुंभाराकडून एक घट घेऊन यावा आणि आणलेला घट तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा आणि पाण्याने भरून बाजूला ठेवावा. तो घट त्या मातीवरती ठेवा. त्या घटाचीही विधिवत पूजा करा. त्याला पण गंध अक्षता लावा. त्या घटामध्ये हळदी, कुंकू, दुर्वा, अक्षता टाका. त्या घटाच्या गळ्याभोवती लाल दोरा बांधा आणि त्या घटावरती आंब्याची किंवा विड्याची 5 पाने ठेवून त्यावरती एक श्रीफळ ठेवावे. त्या श्रीफळाला तुम्ही टिळा डोळा लावून, नथ लावून त्याला तुम्ही देवीचे स्वरूप देऊ शकता किंवा देवीचा मुखवटा पण त्या नारळावरती बसवू शकता. अशा पद्धतीने आपण त्या मातीच्या वरती ठेवलेला कलश सजवून घेतल्यानंतर आपल्या घरात जे धान्य आहे, जे की गहू, ज्वारी, हरभरा, तीळ, सातू, जवस, मका, अशा या 7 पदार्थांना, या 7 बीजांना एकत्र करायचं आणि 7 बीज एकत्र करून त्या घटाभोवती जी माती आहे त्या मातीवर हलक्या हाताने त्याची पेरणी करायची, त्याला पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावरती पुन्हा माती टाकायची. आपण घटस्थापना केलेला जो कलश आहे त्या कलशाची पूजा करायची आणि पूजा झाल्यानंतर आपण जे बीज पेरलेलं आहे त्यावरती हलक्या हातानं पाणी टाकून संपूर्ण माती ओली करून घ्यायची. तो
घटस्थापना जी केलेली आहे त्या घटस्थापनेच्या त्या घटाला हार घालून त्याची पूजा करायची. उदबत्ती धूप वगैरे आपण त्याला लावू शकतो. आणि मग विधिवत गणपती लक्ष्मी देवीची आरती म्हणून प्रसाद घ्यावा. अशा पद्धतीने स्वच्छ अंतकरणाने विधिवत जर तुम्ही घटस्थापना केली तर लक्ष्मी, विधिवत घटस्थापना केली तर देवी महालक्ष्मी, कुलस्वामिनी तुळजाभवानी, देवी सप्तशृंगी माता, देवी एकवीर आई, देवी मोठा देवी आणि या विश्वातील या जगातील जेवढ्या जेवढ्या देवीच्या संकल्पना आहेत त्या सर्व देवी आपणाला आशीर्वाद देतील, आपल्या घरावर कृपादृष्टी ठेवतील, आपल्या घरावर कृपा करतील, आपल्यावरती संकटं दूर जातील आणि आपलं घर अगदी आनंदाने न्हावून निघेल. आणि म्हणूनच तर आपण घटस्थापना करतो. तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवरात्रीच्या घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तुम्ही जर नवीन आला असाल चॅनलवरती तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद 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 धन्यवाद. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते.